वेलकम. वृषालीज कॉर्नर आपल्या स्वामीमय चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे, प्रेमाचे आणि आदराचे प्रतीक मानले जाते. गुरुवर प्रेमाचा, आदराचा भक्तिवर्षाव करून त्यांच्या कृपेस, आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजे शुभ पुण्यदायी योगच आहे. सर्व विद्या, वेद, पुराणे यांचे माहेरघर, मूळ स्तोत्र आद्य गुरु म्हणजे महर्षी व्यास यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. म्हणून गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. अशा या महत्वपूर्ण तिथी व्यासांचे, गुरुजनांचे, आध्यात्मिक गुरूंचे पूजन केले जाते. त्यांच्याकडून आपण गुरुमंत्र, दीक्षा, शिक्षण घेतो. गुरुबद्दल श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारी आमची नैवेद्य आरती असते. तर योगायोग असा की आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आली आहे. तर स्वामींचा आम्ही नैवेद्य घेऊन आलेलो आहोत. तर स्वामींच्या आवडीचा आज पदार्थ बनवलेला आहे. तर पुरणपोळी, कांदा भजी बनवली आहे. तर स्वामींना आवडणारी पुरणाचा स्वयंपाक आज मी बनवलेला आहे. तर मी स्वतःला भाग्यवान समजेल की मला स्वामींची सेवा करण्याचे आज मला भाग्य मिळाले. तर स्वामींना एकच प्रार्थना आहे की माझ्याकडनं अशीच सेवा करून घ्या, आमच्या सर्वांकडनं अशीच सेवा करून घ्या. बिंदु रूपे अचल भय निर्गुण निराकारा योगमाय अर्ध मात्रा विचरी पसारा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा अकार मात्रा ब्रह्मा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा श्री रक्तवर्ण तू सकल जगमकारा अनंत शरणागती आदासा तो परिदेधारा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा श्री स्वामी समर्थ, 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 श्री मोठा आहे. आजच्या दिवशी आपण सर्व सेवेकरी महाराजांना शरण जातो आणि आजपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत महाराजांबरोबर गुरु शिष्य हा करार आपण करतो. माझ्यावर घ्यावं आणि माझा योगक्षेम वर्षभरासाठी चालवावा आणि त्या बदल्यात योगक्षेम म्हणजे आपलं सगळं काही जे जीवन आहे, आपल्या ज्या गरजा त्या महाराजांनी पूर्ण कराव्या. त्या बदल्यात आपण महाराजांना असं अभिवचन देतो की मी वर्षभर तुमच्या सेवेमध्ये राहील, तुमच्या नामाचा जप करेल, तुमचं स्वामी चरित्र ग्रंथ जो आहे रोज त्याचे 3 अध्याय वाचन करेल आणि गुरुसेवा म्हणून जी काही आवश्यक सेवा आहे ती मी सर्व करेल. ज्या केंद्रामध्ये मी येतो तिथं मी सेवेकरी म्हणून अभिमान बाळगतो. या केंद्रामध्ये हव्या त्या सर्व सेवा महाराजांच्या वचनानुसार निर्लज्ज अशी सन्निध गुरु. निर्लज्ज म्हणजे आपले सगळे मोठेपण, आपलं वय, आपली कीर्ती सगळी बाजूला ठेवून मी महाराजांचा दरबार स्वच्छ ठेवण्यासाठी, सुशोभित ठेवण्यासाठी, नियमित आरत्या पूजापाठ करण्यासाठी वर्धित करेल. तुम्ही माझा योगक्षेम, माझा आरोग्य सांभाळ अशी विनंती या दिवशी करायची असते. सकाळी 7 वाजता महाराजांना महाअभिषेक झालेला आहे, त्याचा तीर्थ तिथं आहे. आपल्याला ज्यांना कोणाला महाराजांबरोबर करार करायचा असेल तर बळजबरी नाही,
इथं महाराजांच्या पुढे एक फूल देऊन महाराजांना विनंती करायची की महाराज माझं पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुपद घ्या, मी तुमच्या सानिध्यात राहील, तुमच्या हव्या त्या सेवा मी सर्व पूर्ण करेन, माझं आरोग्य, माझं कौटुंबिक सगळी स्थिरता, मुलांचं शिक्षण, आजारपण दूर करा, शिक्षणाला चांगली संधी द्या आणि मला सेवेची ताकद द्या अशी प्रार्थना या निमित्ताने आपण करायची आहे. सर्वांना गुरुमाऊलींचे, महाराजांचे, गुरुमाऊलींच्या वतीने, दरबारच्या वतीने शुभाशीर्वाद. पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला ही सेवा करण्याची चांगली संधी मिळो, आपण त्या सेवेमध्ये सहभागी व्हावे ही सर्वांना नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज, आजपासूनच आपणच आमचे गुरु आहात. माता, पिता, बंधू, सखा सर्वस्व आहात. आपणच आमचा योगक्षेम चालवावा या गोष्टीची जाणीव पदोपदी ठेवून मी आपली तन, मन, धन व वाणीने सेवा करेन. स्वामी महाराज, तुम्ही माझे गुरु आहात, तर तुम्ही माझा योग्य सांभाळ करावा, मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारा. तर स्वामी, माझ्याकडनं, आमच्या सर्व भक्तांकडनं तुम्ही भरपूर अशी सेवा करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. स्वामींची महाआरती झाली, त्यानंतर स्वामींचं गुरुपद घेतलं. तर आता आम्ही सर्वजण प्रसाद घेतोय. तर स्वामींनी सर्व सेवा करून घेतली. स्वामी नेहमीच म्हणतात की भिवूच नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर स्वामी आपल्या नेहमी पाठीशी असतातच आणि झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच व्हिडिओ थांबवते. तर परत भेटूया अशाच छानच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.